प्रश्न क्रमांक पहिला आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1936 या साली स्थापन करण्यात आले. जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क भारतातील पहिले नॅशनल पार्क होय. ते कोणत्या राज्यामध्ये आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. दुसरा प्रश्न आहे, राज्य मुख्य समिती आयोग पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्य मुख्य माहिती आयोग पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्री हे असतात. प्रश्न तिसरा, भारताची उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहिर चा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो? तर मिहिरचा वापर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 हवामान अंदाज या क्षेत्रामध्ये वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्त यांचे वय डॅश डॅश वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. तर त्यांचे वय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 65 वर्ष तर 65 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी पहिली कापड गिरणी सुरू केली? तर कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये ऑप्शन क्रमांक 1 1853 साली पहिली कापड गिरणी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, सन 1954 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पुरवठा सर्वेक्षण समितीची स्थापना करण्यात आली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 A.D. गोरवाला समिती यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पुरवठा सर्वेक्षण समितीची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग ही पदवी कोणी दिली? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग ही पदवी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी दिली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडून आला? तर पंचशील करार हा भारत व चीन यांच्या दरम्यान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1954 या साली घडून आला. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ प्राणी आणि प्रसिद्ध प्राण्यांचे अभयारण्य आहे? तर रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी भारतातील काळे काळवीट या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, अनधिकृतपणे संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे काय होय? तर याच प्रोसेसला ऑप्शन क्रमांक 3 हॅकिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो. 26 जुलैला आणखी कोणता दिवस असतो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू केला? तर भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा हा लॉर्ड लिटनने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1878 या दिवशी लागू केला. मग हाच कायदा लॉर्ड रिपनने बंद केला. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न आहे, जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सतपाल भानू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या प्राण्यांची संख्या ते दुर्मिळ होणे इतपत खालावलेली असते त्या प्राण्यांना काय म्हणतात? तर ज्या प्राण्यांची संख्या दुर्मिळ होणे इतपत खालावलेली असते त्या
प्राण्यांना ऑप्शन क्रमांक 3 लोप पावत असलेले प्राणी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बंजर नदी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे, किताब-ए-नौराज हे पुस्तकमध्ये विविध रंगांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहे, तर ते कोणत्या सत्ताधीशाने लिहिलेले आहे? तर किताब-ए-नौराज हे खालीलपैकी इब्राहिम आदिलशाह दिलशाह यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणता क्रमांक आहे? तर तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी 108 हा टोल फ्री नंबर आहे. पुढचा प्रश्न आहे, दी कोइलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर दी कोइलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 प्रणव मुखर्जी हे आहेत. प्रणव मुखर्जी हे महाराष्ट्राचे राष्ट्रपती राहिलेले आहे. तर ते कितवे राष्ट्रपती होते याचे उत्तर कमेंटमध्ये द्या. पुढचा प्रश्न आहे, जमीन महसूल हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? तर जमीन महसूल हा विषय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पितळखोरे लेणी ही महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? तर भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अरवली पर्वतरांग ही आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची जमीन महसूल संहिता खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याची जमीन महसूल संहिता ही 1966 या साली तयार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर अंबादेवी मंदिर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती या शहरामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कला हा लोकनृत्याचा प्रकार डॅश डॅश देवाचा खेळकरपणा दर्शवतो. तर महाराष्ट्रातील कला हा लोकनृत्य प्रकार हा खालीलपैकी कृष्ण या देवाचा खोळकरपणा दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे, केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात केली? तर ती 1996 या सालापासून त्याची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगत स्थित आहे. तर लक्षद्वीप बेट हे केरळ राज्याच्या समुद्राच्या किनारपट्टीलगत स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर स्थित आहे? तर राष्ट्रीय जलमार्ग 10 हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अंबा नदीवर स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि डॅश डॅश जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत आढळतात. तर समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याच्या खाड्या आणि किनाऱ्यालगत आढळतात. पुढचा प्रश्न आहे, ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पुणे या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, डिझायनिंग डेस्टिनी डी हर्टफुलनेस वे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक 1 कमलेश पटेल हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक दहशतवाद विरोधी दिन हा खालीलपैकी
ऑप्शन क्रमांक 4 11 सप्टेंबर या दिवशी पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पैठण या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नागपूरमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा केला जातो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, 2005 या वर्षी ITI कायदा 2005 अधिनियम केला गेला होता. तर ते तारीख कोणती होती? तर ती तारीख होती खालीलपैकी 15 जून 2005 या दिवशी RTI कायदा अधिनियमित केला गेला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला? तर खालीलपैकी 1974 या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे उद्गार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्री असतात. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 149 नुसार नियंत्रक व महालेखा परीक्षक कायदा केव्हा पारित केला? तर तो 1971 या साली पारित केला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.